चला पुढे आहे समानार्थी शब्द. ठीक आहे, तर हे तुमच्याकडे जो डेटा आहे त्याच्यामधले हे सगळे तुम्हाला करायचे आहे. हे सगळे तुम्हाला नजरेखालून घालायचे आहे. याला एकदा पॉज करून घ्यायचं व्हिडिओला आणि सगळेच्या सगळे तुमच्या नजरेखालून गेले पाहिजे. याच्यामधूनच जे आहे ते आपल्याला परीक्षेत विचारले जातात. याची मात्र काळजी घ्या. याच्या पलीकडे आपला पेपर जाणार नाही. हे पण नजरेखालून एकदा असू द्या. ठीक आहे, म्हणजे याला एकदा वाचून घ्या. काही जास्त नाही आहे, 153 आहे एकूण मिळून. ठीक आहे, त्याच्यानंतर आहेत विरुद्धार्थी. पास नापास, लक्ष दुर्लक्ष, आवड ना आवड. ठीक आहे, सुरुवात शेवट. समानार्थी आणि विरुद्धार्थी हे काही जास्त नाहीत, 96 आहेत एकूण मिळून. तर तेवढे फक्त लक्षात ठेवा आणि वाचून घ्या. ठीक आहे, एकदा हे नजरेखालून गेले म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. चलो, चला लिंग बदला. याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. एक तर तुम्हाला लिंग आयडेंटिफाय करायचं असतं, म्हणजे ओळखायचं असते. ठीक आहे, किंवा लिंग बदला अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो विचारलेला असतो. तर लिंग ओळखण्यासाठी एक सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो. तो, ती, ते है ना, हे सर्वनाम जे आहे ते शब्दाच्या सुरुवातीला लावायचे. म्हणजे आता पहा, इथं बंगला हा शब्द आहे, महापुरुष जातीचा आहे की स्त्री जातीचा आहे की ह्या दोन्ही जातीचा नाही, तर ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग आता याच्या पुढे ते बंगला असं जर म्हटलं चालेल का? ठीक आहे, असं चालणार नाही. तो बंगला. ठीक आहे, म्हणजे इथं हा शब्द जो आहे तो बंगला असा शब्द त्याला सुटेबल आहे, किंवा हा शब्द जो आहे तो त्याला व्यवस्थितरित्या आयडेंटिफाय करतो. म्हणून बंगला हा शब्द जो आहे तो पुरुष जातीचा आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो, आहे की नाही. ती बंगला असं म्हटलं चालेल काय? नाही ना. ती इमारत असते. ती काय असते? ती इमारत असते. ती झोपडी असते. तो बंगला असतो. इथे पहा, माता पिता मामा मानवी मित्र मैत्रीण कवी कवयित्री. आता इथे विलांटी लक्षात घ्या की कवयित्री हा शब्द लिहित असताना ईला म्हणजे येला पहिली विलांटी आणि त्रीला दुसरी विलांटी आहे. म्हातारा म्हातारी अध्यक्ष अध्यक्षा है ना, बांगडीवाला बांगडीवाली, विद्वान विदुषी, मोर मोरणी होणार नाही, मोरचं लांडोर होईल. ठीक आहे, तसं उंटचं सांडणी होते. उंटचं काय होते? सांडणी. मांजरचं बोका, लाडकाचं लाडकी, लेखकचं लेखिका, साहेबचं मॅडम. साहेबीन कराल नाही तर असं करायचं नाही. त्यानंतर वचन बदलायचं आहे. वचनामध्ये एक वचन आणि अनेक वचन. ठीक आहे, आता इथं खिडकी आहे तर खिडकीचं खिडक्या होईल, मासाचं मासे होईल. हे 2019ला आलेलं आहे. ठीक आहे, पुढे सवलत सवलती, दोरी दोऱ्या, बी बिया, माणूस माणसे, उन्हाळा उन्हाळे, भाजी भाज्या, टोपली टोपल्या, है ना. अशा पद्धतीनं आपल्याला एक वचनाचं अनेक वचन करायचं आहे. वसाहत वसाहती, पिशवी पिशव्या, बांगडी बांगड्या, है ना. हे सगळे तुमच्या नजरेखालून गेले पाहिजे. एकदा तुम्ही त्याला वाचून घ्या सगळ्याला. व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित सगळं एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द. जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार. शिवलेल्या गोष्टीचा पुन्हा सराव करणे. शिकवलेल्या गोष्टीचा पुन्हा सराव करणे म्हणजे उजळणे. ठीक आहे, बांगड्या विकण्याचा व्यवसाय करणारा कासार. खूप वर्षापासून लेखकांनी लिहून ठेवलेले लिखाण. ठीक आहे, त्याच्याबरोबर आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. कमी शिकलेला अल्पशिक्षित, जो शिकलाच नाही ठीक आहे तो अशिक्षित. पायात चप्पल न घालता अनवाणी उपकाराची जाणीव नसलेला कृतघ्न
आणि उपकाराची जाणीव असलेला कृतज्ञ हे इथं लक्षात घ्या. नसलेला कृतज्ञ असतो आणि उपकाराची जाणीव असलेला कृतज्ञ असतो. ज्ञ. ओके. बघा, लिहिता वाचता येणारा साक्षर, लिहिता वाचता न येणारा निरक्षर. ठीक आहे. आता हे अक्षरापासून 4 अर्थपूर्ण शब्द तयार करणे हे आतापर्यंत काही विचारलं नाही, तरी एकदा नजरे खालून टाका. भाकरीचा, भाकरी, चाक, भाचा, भारी, आहे की नाही. हे शब्द दिलेला असतो, त्याच्यातले एक एक शब्द काढून आपल्याला शब्द तयार करायचा असतो. जसं इथं जे आहे ते त आणि व याचं मिळून तव तयार झालं, आहे की नाही. त्याच्यानंतर त आणि नचं मिळून तन तयार झालं. इथं 2 शब्दाचं वन केलं, आहे की नाही. इथं 2 शब्दाचं जे आहे ते वन केलं. त्याच्यानंतर याला उलटं लिहिलं की नव होते. ओके, म्हणजे अर्थपूर्ण. उगं काहीला काही करायचं नाही. एक व्याकरण घटकावर आधारित 2 प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे ती एक गोष्ट लक्षात घ्या का शुद्धलेखन लिहित असताना याचे काही नियम असतात. उगा आपल्या मनानं केले असं होत नाही. आपल्या मनानं काही कारभार करायचा नाही. ठीक आहे. हे मराठी आहे भाऊ. मराठी म्हणजे काय, तर मराठी हे पाण्यासारखे असते, दर 12 कोसावर ते बदलते, आहे की नाही. भाषेचा प्रवाह बदलतो. एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. म्हणून काना मात्रा विलांटी उकार व्यवस्थित लिहावी. काना मात्रा विलांटी उकार चुकले की अर्थाचे शब्दाचा अर्थ बदलला. म्हणजे पाणी या शब्दाची तुम्ही जर पहिली विलांटी दिली का झालं, कार्यक्रमाच बेंगून टाकता येते पूर्ण. म्हणजे ह्याचा पाणी याचा अर्थ पिण्याचं पाणी असं होत आहे, पण पाणीची विलांटी जर पहिली केली तर ते पाणी म्हणजे हात असा होतो. म्हणजे चक्र पाणी असा शब्द आहे, ज्यात हातामध्ये चक्र धारण केलेलं आहे असा. ओके. आता हे काही ठराविक शब्द आहेत, हे याच पद्धतीने लिहिले जातात. म्हणजे आणीची विलांटी पहिली असेल, मीची विलांटी नेहमी दुसरी येते. तू कुठे येऊ द्या त्याले वाक्यामध्ये, तूची उकार नेहमी दुसरा येणार. तुम्ही हा शब्द लिहित असताना तूचा उकार पहिला येणार. पाणीची विलांटी नेहमी दीर्घ येणार. ठीक आहे. परंतुचा उकार नेहमी ऱ्हस्व येणार किंवा मध्ये विलांटी पहिली येणार, ऱ्हस्व येणार. हा शब्द वाक्यामध्ये कुठेही येऊ द्या, तो दीर्घच येतो. स्त्री या शब्दाची विलांटी नेहमी दीर्घ येणार. ठीक आहे. आता हे त्याच्यानंतर अनुस्वार आहेत. म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घ्या की अनुनासिकाच्या ऐवजी आपण अनुस्वार जे आहे ते वापरत असतो. आता इथं आंबा असा शब्द आहे, तर मचा उच्चार होतो. म हे अनुनासिक आहे. ठीक आहे. म हे अनुनासिक आहे. मग त्या अनुनासिकाच्या ऐवजी आपण जे आहे ते इथं अनुस्वार घेतला. ठीक आहे. जोड शब्द लिहित असताना थोडंसं लक्ष द्या की शब्द काय दिलेला आहे. सूर्य असा शब्द आहे, याच्यामध्ये र जो आहे तो अर्धवट आहे. र लिहित असताना हा र वेगवेगळ्या पद्धतीने लिहिला जातो. ठीक आहे. राष्ट्र याच्यामध्ये तो पायाला जोडतो. प्रेम याच्यामध्ये तो पच्या पायाला जोडतो. ठीक आहे. इथं सूर्य आहे, इथं यच्या डोक्यावर गेला. हे र लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. चला, आता इथं काही क्रियापद दिलेले आहेत, हे ठराविक पद्धतीने लिहायचे असतात. ठीक आहे. म्हणजे राहणे ह्याच्यामध्ये बाणाचा न, पाने बाणाचा न, वाने बाणाचा न. आता इकडे म्हणून लिहित असेल तर म्हणून मध्ये नळाचा न, करून मध्ये नळाचा न. ठीक आहे. पाहून मध्ये नळाचा न. उकार नेहमी दुसरा, टाकून टिकून याच्यामध्ये उकार नेहमी दुसरा येतो. ठीक आहे. की ज्यावेळेला आपण लिहितो पत्रास प्रयोजन असे की, ठीक आहे, तर की हा नेहमी दीर्घ येतो, तो ऱ्हस्व येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर शब्दाच्या उच्चारावरून दीर्घ लिहायचे असतात. जसं पूर्ण हा शब्द असेल, भूत असेल, मूर्ख असेल, मयूर असेल, स्थूल असेल, पूर असेल, तूर असेल, भूल असेल, हे शब्द याचे उच्चारच मुळात दीर्घ होतात, त्याच्यामुळे त्याचे उकारही दीर्घच लिहावे लागतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे व्याकरणाचे नियम होते.
याच्यामध्ये काही शब्द आपल्याला दिलेले आहेत. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार हे देखील भाषेची खास शैली असते. आता इथं वाचल्यानंतरच आपल्या लक्षात येते की नेमकं मॅटर काय झालं. आलं का लक्षात? वाचल्यानंतरच आपल्या हे लक्षात येते की इथं विलांटी कुठं कुठं चुकली. आता इथं पहा, शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील. आता देखीलमध्ये इथं विलांटी जी आहे ती दुसरी यायला पाहिजे आणि यांनी पहिली दिली. का दुसरी यायला पाहिजे ते सांगतो, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं भाषेची असं केलेलं आहे. आता ह्या भाषा हा शब्द लिहित असताना भाषा हा शब्द आपण कसा लिहितो, तर शाळेचं श ऐवजी आपण त्याच्यामध्ये षटकोनाचा श वापरतो. ओके. दुसरा शब्द, त्यावेळी मुंबईत सर्वत्र टाम गाड्यांचं जाळं होतं. झालं नव्हतं. ओके. झालं असं जर म्हटलं तर हे हिंदीमध्ये जाते. आपल्याला ते कसं टाकायचं आहे, मराठीमध्ये टाकायचं आहे. ओके. टाम गाड्यांचं नाही तर ट्राम गाड्यांचं होतं. कोणत्या गाड्यांचं होतं? ट्राम गाड्यांचं. ओके. चला, म्हणून रासायनिक खतांचे कारखाने काढावे लागले. आता मला सांगा, कारखाने असतं का? कारखाने असा शब्द असतो का कुठं? कारखाने असा शब्द असतो. कोणता शब्द असतो? कारखाने. ठीक आहे. काढावे नाही तर काढावे असं लिहावं लागेल. ठीक आहे. आता इथं अनुभव हा शब्द चुकलेला आहे. ह्याच्यामध्ये विलांट उकार जो आहे तो पहिला पाहिजे, जो दुसरा आलेला आहे. पुढचं वाक्य त्यासाठी प्रत्यक्ष